नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण एक वेगळ्या प्रकारची गाऊन शिवणार आहोत. मापं तुम्ही बघितली आहात स्क्रीनवर, तीच मापं आहेत. तर सगळ्यात पहिलं इथे जो मी कपडा घेतलेला आहे तो 3 मीटर आहे. तर तो मी पूर्ण आता खोलून घेणार आहे आणि त्याला पहिलं रुंदीत फोल्ड करून घेणार आहे. तर माझ्याकडून ह्या कपड्याचा जो कटिंगचा व्हिडिओ आहे तो डिलीट झालेला आहे. तर मी तुम्हाला तो फक्त दुसऱ्या कपड्यावरती फक्त मार्किंग करून दाखवलेला आहे. तर आय होप तुम्ही समजून घ्याल. तर सगळ्यात पहिलं इथे मी रुंदीत हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर उंचीत फोल्ड केलेला आहे. इथे सगळ्यात पहिलं माप टाकलेलं आहे ते मी उंचीचं टाकलेलं आहे. उंची प्लस 2 इंच घ्यायचं आहे. माझी 53 इंची उंची आहे. तर मी 55 इंचावरती मार्क केलेलं आहे आणि उरलेलं जे कापड आहे खाली तर ते मी कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सगळं ठेवू शकता आणि फोल्ड करू शकता तुमच्या उंचीप्रमाणे, पण मी इथे कट केलेलं आहे. कट करून झाल्याच्यानंतर आता ओपन करून घेतले आणि वरच्या साईडला आपल्याला मापं टाकायची आहेत. तर ही मापं मी तुम्हाला दुसऱ्या कपड्यावरती टाकून दाखवलेली आहे, कारण की मधला जो व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे त्याच्यामुळे. तर इथे सुद्धा मी त्याच प्रकारे कपडा अंथरून घेतलेला आहे. साईडला डबल फोल्ड आहे, वरच्या साईडला सिंगल फोल्ड आहे आणि साईडला खुले पदर आहेत. तर आपल्याला आता मापं जिथून डबल फोल्ड आहे तिथून टाकायचं आहे. तर सगळ्यात पहिलं शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर माझं 14 इंच आहे. तर इथे त्याचं निम्म मी इथे 7 इंच घेतलेलं आहे. तुमचं जेवढं शोल्डर असेल त्याचं निम्म घ्या आणि जेवढं शोल्डर घ्याल त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला आर्महोल घ्यायचा आहे, मुंडाखोली घ्यायची आहे. मी इथे 8 इंच घेतलेली आहे. छाती माझी 36 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 9 इंच. त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करून मी इथे 10.5 वरती मार्क केलेला आहे. त्याच्यानंतर कमर उंची माझी आहे 15 इंच. तुमची जी कमर उंची असेल ती तुम्ही घेऊ शकता. इथे माझी कमर उंची 15 इंच आहे, तर मी 15 इंचावरती मार्क केलेलं आहे. कमर आहे माझी 30 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स करून मी 9 इंचावरती मार्क केलेलं आहे. तुमची जी कमर उंची असेल त्याचा चौथा भाग करून त्याच्यामध्ये तुम्ही 1.5 इंच मिक्स करायचा आहे आणि त्या रेषा मी जोडून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला आपली जी बाही आहे ती आपल्याला डायरेक्ट कट करायची आहे, वेगळी कट करायची नाही आहे. तर ती कशी ते नीट बघा. बाही जेवढी आपली आहे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे आणि बाही उंची टाकायची आहे. त्याच्यानंतर जेवढी तुमची बाही रुंदी असेल, दंडगेर जेवढा असेल तेवढा इथे टाकायचा आहे. त्याच्यामध्ये काही एक आपल्याला मार्जिन घ्यायचं नाही आहे. आणि मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं तुम्हाला आकारात तिथे जॉईंट करायचं आहे. दंडगेराची मार्किंग आणि कमरेची मार्किंग आपल्याला आकारात जॉईंट करायची आहे. ते झाल्याच्यानंतर आता कमरेच्या खाली आपण जसं आपण ए लाईन कुर्तीला जसा शेप देतो तसा शेप द्यायचा आहे. बाकी काही एक करायचं नाही आहे. ए लाईन कुर्तीला जसा आपण शेप देतो तसा शेप इथे मी देऊन घेतलेला आहे. एवढंच करायचं आहे, एवढंच मार्किंग आहे, बाकी काही एक करायचं नाही आहे. आता आपण गळा कट करून घेऊया, गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तर मी इथे 2.5 इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे आणि 2 इंच मागचा गळा 2 इंच घेतलेला आहे आणि इथे मार्क केलेला आहे. आणि पुढचा गळा मला 5.5 इंच तयार हवा आहे, तर मी 5.5 इंचच घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण काहीही वाढवायचं नाही, कारण की शोल्डरला कुठल्याही प्रकारचं शिलाई मार्जिन येणार नाही आहे. त्याच्यामुळे जेवढा गळा हवा आहे तेवढाच गळा ठेवायचा आहे आणि मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे मी पुढचा गळासुद्धा गोलच ठेवलेला आहे आणि पाठीमागचा गळासुद्धा गोलच ठेवलेला आहे. आता कटिंग करताना कसं करायचं, दोन्ही कपडे घ्यायचे आणि पहिला पाठीमागचा गळा कट करायचा, त्याच्यानंतर पाठीमागचा भाग बाजूला करायचा आणि पुढचा गळा कट करायचा. इथे तुम्हाला समजत असेल मी काय सांगते ते. पहिला आपल्याला पाठीमागचा गळा कट करायचा आहे, दोन्ही कापड एकत्र घेऊन. त्याच्यानंतर पुढचा गळा कट करताना पाठीमागचं कापड आतमध्ये सरकवायचं आणि पुढचा गळा कट करायचा आहे.
अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे. आणि साईडला 1 इंच मी तुम्हाला सांगायला विसरली, कट करताना साईडला 1 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून कट करा. तर आता आपण ह्याचं स्टिचिंग कसं करायचं तर ते बघूया. सगळ्यात पहिलं साईडला कट केल्याच्या नंतर ज्या थोडाफार कपडा उरला होता तर तो घेतलेला आहे मी. त्याच्यामधून मी इथे आता 7 इंचाची पट्टी डबल फोल्डमध्ये 7 इंचाची, सिंगल 14 इंचाची होईल. डबल फोल्डमध्ये मी 7 इंचाची पट्टी काढलेली आहे. साधारण 3.5 इंच रुंदीची आहे ही पट्टी. आता ही पट्टीला आपण एका साईडने स्टिचिंग करून घेणार आहोत, टीप टाकून घेणार आहोत एका साईडने. टीप टाकून झाल्याच्या नंतर ही आपल्याला पलटवून घ्यायची आहे. तरी आता मी इथे पलटवून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला तर ह्या पट्टीचा खालच्या साईडला त्रिकोणी आकार तयार होईल अशा प्रकारे आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे. एकावर एक ठेवायची आणि वरचा भाग साईडच्या बाजूला पलटवायचा आणि खालच्या साईडने दाबून धरायचं. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये मी कसं केलं आहे ते, त्या प्रकारेच तुम्हाला करायचं आहे. आणि तिथे एक पिन लावायची आहे. तर इथे मी एक बॉल पिन लावून घेते. तुम्हाला जर वेगळ्या प्रकारे काहीतरी डिझाईन करायची असेल तर तुम्ही तीही करू शकता, पण मी साधी सोपी एक डिझाईन तुम्हाला दाखवलेली आहे गळ्याची. बघा, तुम्हाला आवडली तर ही करा. त्याच्यानंतर मी इथे वरून 1 इंच सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे या छोट्या छोट्या नाड्या करून घेतल्या होत्या तर त्या मी इथे लावणार आहे. त्या जे वरून 1 इंच सोडलेला आहे तिथून लावायला सुरुवात करणार आहे. मी इथे काही मार्किंग करून घेत नाही आहे, मी अंदाजपंचे या नाड्या आहेत त्या लावून घेते. तुम्ही मार्क केलं तरीही चालेल. तर इथे माझ्या या नाड्या लावून झालेल्या आहेत. आता काय करायचं आहे, एका साईडला झालेलं आहे तर दुसऱ्या पट्टीवर सुद्धा त्या नाड्या आपल्याला अटॅच करायच्या आहेत. तर दुसऱ्या साईडने मी फिरवल्याने त्या साईडने सुद्धा त्याला एक टीप टाकून फिक्स करून घेत आहे. फक्त हा भाग वरच्या साईडने थोडासा खुला राहिलेला आहे, बाकी पूर्ण पॅक झालेला आहे. आता ही आपण साईडला ठेवूया आणि आपण आता गाऊन घेऊया शिवण्यासाठी. तर आता मी गाऊन घेतलेली आहे. तुम्ही इथे साईडला बघू शकता मी 1 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून कटिंग केलेलं आहे. तर तुम्हाला सुद्धा तसंच कटिंग करायचं आहे, मी सांगायला विसरली मगाशी. आणि आता ही आपण गाऊन खोलून घेऊया. खोलून घेतल्याच्या नंतर गळा व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला या गळ्याचा मध्य काढायचा आहे, पुढच्या गळ्याचा मध्य काढायचा आहे. तर इथे मी मध्य काढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला जी आपण पट्टी तयार केलेली होती तर ती आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे. तर इथे सुद्धा मी ती पट्टीला ठेवून घेते आणि त्याला बॉल पिन लावून फिक्स करून घेते आहे. मला ह्या पट्टीला साईडने लेस लावायची आहे. तुम्हाला जर नसेल लावायची तर तुम्ही नाही लावली तरी चालेल, पण इथे लेस लावल्यावरती ती पट्टी जरा उठून दिसते आणि छान वाटते. त्याच्यामुळे मी इथे लेस लावून घेत आहे. लेस लावताना काळजी घ्यायची, आपली पट्टी हलायला नाही पाहिजे, बरोबर मधोमध यायला हवे. तर पूर्ण लेस इथे माझी लावून झालेली आहे. त्याच्यानंतर आता आपण गळा जॉईंट करून घेणार आहोत. तर मी इथे गळ्याला सरळ पट्टीमध्येच फिनिशिंग करणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गळ्याच्या आकारामध्ये कापड कट करून, गोल कापड कट करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही फिनिशिंग देऊ शकता गळ्याला, किंवा तुम्ही कॅनव्हासने सुद्धा गळ्याला फिनिशिंग देऊ शकता. तर मी इथे सरळ पट्टी कट केलेली आहे आणि सरळ पट्टीला मी थोड्या थोड्या प्लेट्स देऊन तो गळा कंप्लीट करणार आहे, कारण की या पट्ट्यासुद्धा फुकटच जाणार होत्या. त्याच्यामुळे मी असं केलेलं आहे. तुम्ही जर कस्टमरची गाऊन शिवणार असाल तर तुम्ही असं करू नका. ही गाऊन माझ्या स्वतःची आहे त्याच्यामुळे मी असं केलेलं आहे. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही गळ्याला फिनिशिंग देऊ शकता. आता इथे मला थोडीशी पट्टी कमी पडली त्याच्यामुळे मी दुसरी पट्टी घेतलेली आहे. ती पट्टी जॉईंट करताना खालची पट्टी थोडीशी 1/2 इंच दुमडली आहे आणि त्याच्यावरती दुसरी पट्टी ठेवलेली आहे. ही पट्टीसुद्धा थोडीशी दुमडायची आणि त्याच्यावरती ती पट्टी ठेवून लॉक करून घ्यायचं. तर इथे मी
पूर्ण गळ्याला फिनिशिंग ने अटॅच केलेला आहे. आता आपण कट देऊन घेऊया पूर्ण गळ्याला. कट देऊन झाले की हा गळा आपण आतल्या साईडने पलटवायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही हात शिलाईसुद्धा करू शकता, पण मी इथे टीप टाकून घेतलेली आहे. गळा बघू शकता तुम्ही किती छान वाटतोय. तर इथे जेव्हा आपण 16 इंच आहे हे माझी पूर्ण, तर आता आपण तो फोल्ड करून घेऊया. डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आता हे आपल्याला. तर आता मी सरळ बाजूने करत होती, तर आता मला कळलं मी उलट्या बाजूने घेते फोल्ड करायला. तर उलट्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि जशी आपण बाहीला शिलाई मारतो अगोदर डबल फोल्ड करून आणि नंतर किनारीने, तशीच ह्यालासुद्धा शिलाई मारायची आहे. अगोदर डबल फोल्ड करून शिलाई मारली आणि त्याच्यानंतर किनारीने एक शिलाई मारून घेतली. त्याच्यामुळे हिला बाहीचा लूक खूप छान येतो आणि वाटतसुद्धा नाही की आपण बाही अटॅच केलेली नाही आहे. आता फिटिंग करताना काय करायचं आहे, बाही बरोबर जॉईंट करून घ्यायची आहे. बाही जर वर खाली झाली तर आपला गळासुद्धा बिघडू शकतो, गळा वर खाली होऊ शकतो. त्याच्यामुळे बाही एकदम प्रॉपर व्यवस्थित जुळवून घ्यायची आणि त्याच्यानंतरच फिटिंग करायची. आता जो तुमचा दंडघेर असेल तो तुम्ही इथे घ्या आणि फिटिंग करायला सुरुवात करा. तर इथे माझा जो दंडघेर आहे तो मी घेतलेला आहे आणि फिटिंग करायला सुरुवात केलेली आहे. 1 इंच शिलाई मार्जिन ठेवून मी इथे फिटिंग करत आहे. आता ह्या साईडने जसं आपण फिटिंग केलं तसंच आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा फिटिंग करून घ्यायचं आहे. तर मी इथे दुसऱ्या साईडने सुद्धा फिटिंग केलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला बॉटमची साईड जुळवून घ्यायची आहे. उंची मोजण्याची गरज नाही आहे, कारण की उंची आपण कट करतानाच मोजलेली आहे. फक्त 1 इंच वरती घेऊन थोडासा गोलव्या आकारात कट करून घ्यायचा आहे, कारण की टोकं खाली उतरतात. त्याच्यामुळे इथे थोडासा कव आकारात आपण कट करून घेतलेला आहे. आता बॉटमसुद्धा डबल फोल्ड करून पूर्ण फिनिशिंगने आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायची आहे. बॉटमसुद्धा इथे डबल फोल्ड करून मी टिप मारून घेतलेली आहे आणि ही माझी गाऊन तयार झालेली आहे. खूप छान वाटते, खूप मस्त बसते. तुम्ही स्वतः बघू शकता की खूप छान बसलेली आहे आणि मी अर्ध्या तासात ही शिवलेली आहे. झटपट होणारी गाऊन आहे. तुम्हाला जर घरात शिवण्यासाठी पटकन होणारी अशी गाऊन हवी असेल तर तुम्ही ही गाऊन नक्की ट्राय करू शकता. खूप छान वाटते. बाही नाही आहे तरीसुद्धा प्रॉपर बाहीचा आकार हिला आलेला आहे. तुम्ही बघताय, मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते. गळासुद्धा एकदम छान वाटतो. अजिबात असं वाटत नाही की फक्त हिला एकच शिलाई मारलेली आहे. इथे मध्ये मी बटणं लावणार आहे, ते पहिलं ठेवलेलं आहे, नंतर लावेन. आणि खूप छान वाटते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा.